कोलोलीतील खून प्रकरणाची उकल, अतिप्रसंगाच्या प्रयत्नातून महिलेची हत्या, आरोपी जेरबंद. पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या निर्गुण खून प्रकरणाची उकल करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्याने आरोपीने धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून केल्याची कबुली दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान कोलोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील मासुलकी नावाच्या शेतात शबुताई सर्जेराव पाटील वय 55 या काम करत असताना अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने डोक्यावर, हातावर वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी बाबासाहेब श्रीपती पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सी. निलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना आरोपीचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी बारकाईने पाहणी करून तांत्रिक, परिस्थितीजन्य पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान अंकुश हनुमंत पाटील वय 51 राहणार कोलोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर यांच्यावर संशय निर्माण झाला. त्यास 26 मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे चौकशीसाठी बोलवण्यात आले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. मयत शबुताई पाटील यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिकार केल्याने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने डोक्यावर व हातावर वार करून त्यांची हत्या केल्याचे आरोपीने कबूल केले. आरोपीस पुढील तपासासाठी पन्हाळा पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, लक्ष्मण सरगर तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. विशाल क्रांती न्यूज क्राईम रिपोर्टर नारायण कांबळे, पन्हाळा.